नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलाखत राऊंडचा जो मेरिट आहे तर तो किती लागेल, कुणाची निवड होण्याची शक्यता आहे, कोणता जो स्कोर आहे तर तो सेफ असू शकतो आणि मुलाखतीसाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे जर समजा आपली विदाऊट इंटरव्ह्यूला राऊंड नाही सिलेक्शन त्या ठिकाणी जर नाही झालं तर. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय आहे की कोणते असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी मुलाखतीच्या तयारीमध्ये राहायलाच पाहिजे. या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने अतिशय कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत जो आहे तर तो आपल्याला जेवढी भीती दाखवली जाते की संस्था असतात, मग ते पैसे घेतात आणि मग डोनेशन घेतात आणि मग आपली निवड करतात, ही एक प्रकारे आपल्या सर्वसामान्य अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये तर भीती घालून देण्याचा प्रकार आहे. मी तुम्हाला सांगतो, हा प्रकार पूर्वी कदाचित होत असेल, परंतु आता तो प्रकार जवळपास नाहीच्या बराबरती आहे. पवित्र पोर्टलमधून जी आहे ती स्पर्धा जर तुम्ही बघितली तर मागच्या वेळेला काय होतं माहिती आहे का, की एकाच पदासाठी 10 उमेदवार त्या ठिकाणी यायचे. म्हणून काही ठिकाणी असे प्रकार तुमच्या निदर्शनास आले असतील, ठीक आहे, परंतु पवित्र पोर्टलवरती स्ट्रिक्ट त्या ठिकाणी असे निर्देश देण्यात आले की तुम्ही कोणत्याही पद्धतीचा जर आर्थिक गैरव्यवहार तुम्हाला सापडत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पोर्टलवरती काय करू शकता, तशा पद्धतीची तक्रार करू शकता. आणि म्हणून हा गैरप्रकार टाळण्यासाठी आता जे पोर्टलने काही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एका पदासाठी 3 उमेदवारांना त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. मी तुम्हाला अतिशय कमी शब्दांमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने हे जे काही चुकीचे प्रकार आहेत ते थांबू शकतात आणि तुमची निवड त्या ठिकाणी मुलाखतीच्या प्रकारामध्ये सुद्धा होऊ शकते. आणि महाराष्ट्रामध्ये हजारो अशा संस्था आहेत की ज्या अजिबात कुठल्याही पद्धतीचं चुकीच्या पद्धतीची मागणी विद्यार्थ्यांकडनं करत नाहीत आणि अतिशय मेरिटच्या बराबरती तुम्ही जो काही इंटरव्ह्यू देत आहात, तुमचे जे काही व्यक्तिमत्व आहे, तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते सादर करण्याची जी क्षमता आहे, बरोबर आहे की नाही, ते विद्यार्थी निवडतात. आणि खूप कमी विद्यार्थी आहेत की ज्यांच्या मनामध्ये ही भीती आहे. ॲक्च्युली ते खूप चांगलं शिकवू शकतात, परंतु त्यांच्या मनामध्ये भीती आहे की मी व्यवस्थित मुलाखत देऊ शकेल की नाही, मला वेळेवरती प्रश्नांची उत्तर येतील की नाही. आणि आमच्या महिला भगिनी आहेत की ज्यांचं खूप दिवसापासून शिक्षणामध्ये गॅप पडलेला आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की माझी निवड त्या ठिकाणी होण्याची शक्यता कमी वाटते, कारण की मी अनेक दिवसांपासून अभ्यासापासून दूर आहे किंवा मी डायरेक्ट टीचिंग केलेली नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, त्यांना थोडंसं दडपण जाणवतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट अत्यंत प्रांजळपणाने आणि प्रामाणिकपणाने सांगतो, डेटासह सांगतो. हे बघा, यांनी काय म्हटलेलं आहे माहिती का, ही जर आपण नोटीस बघितली सुरुवातीला तर मुलाखतीच्या राऊंडमध्ये जेवढी काही पदं आलेली आहेत त्याचा जर आपण विचार केला तर खूप जास्त जी पदं आहेत तर ती कुठली 6वी ते 8वीची आहेत, जी मुलाखत राऊंडमध्ये आलेली 9वी ते 10वीची आहेत, 11वी 12वीची जी काही आहेत तर ती समजा शासकीय आश्रमशाळांची जास्तीत जास्त पदं येतं. त्यामुळे ही आपण 364 पदं आपण याच्यामधनं बाहेर काढू. मग आता जर आपल्याला मुलाखत द्यायची म्हटलं तर आपल्याला कुठून कुठपर्यंत द्यावी लागेल, तर ती पहिलीपासनं तर 10वी पर्यंत द्यायची आहे. आता मला सांगा, तुमचं डीएड झालं, बीएड झालं, आपण मुलाखत देऊ नाही का शकत? देऊ शकतो. आणि ती सुद्धा किती मार्कांसाठी द्यायची आपल्याला? फक्त 10 मार्कांसाठी. याच्यामध्ये तर 5 मार्क जे आहेत ते तुमच्या डेमोला देण्यात आलेले आहेत, म्हणजे हे तर तुम्हाला थेट विद्यार्थ्यांच्या समोर जाऊन कवायत पूर्ण करायची आहे. आणि राहिली गोष्ट तर 5 मार्क जे आहेत ते तुमच्या व्यक्तिमत्वाला देणार आहेत. जर आपण 5 मार्कांची व्यक्तिमत्वाची परीक्षा देत नसू तर मला असं वाटतं की आपण शिक्षक म्हणून जे आहे ते कॅपेबल नाही आहोत. म्हणून याला काही जास्त तुम्ही घाबरू नका. खूप सोपं असतं, अत्यंत सोपं असतं, तुमची निवड त्या ठिकाणी होऊ शकते. मग कोणते विद्यार्थी राहतील की जे या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये सिलेक्ट होतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर एकंदरीत सगळं बघितलं तर याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये आणि विदाऊटमध्ये ज्या जागा येतात त्यापैकी कोणत्या असतात? आता जिल्हा परिषद येतील का? अजिबातच नाही. नगरपालिका, नगर परिषद येतील का? तर नाही. महानगरपालिका सुद्धा येणार नाहीत, आदिवासी शाळा येणार नाहीत, शासकीय विद्यार्थी निकेतन सुद्धा येणार नाहीत. परंतु मागच्या वेळेला जसं की नगर परिषद सिल्लोड होती, त्यांनी काय केलं होतं, इंटरव्ह्यू कंडक्ट केले होते आणि नंतर त्या ठिकाणच्या शिक्षकांची जी आहे ती नियुक्ती करण्यात केलेली होती त्यांनी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या हजारो खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांची किती पदं आहेत? 10,328 पदं आहेत, बरोबर आहे की नाही? तर या 10,328 पदांपैकी अनेक पदं अशी आहेत की जे विदाऊट इंटरव्ह्यूला आहेत. उदाहरणार्थ रयत सारखी मोठी संस्था आहे, स्वामी सारखी संस्था आहे, तर त्या विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडला त्या ठिकाणी आलेल्या आहेत. सरस्वती एज्युकेशन सोसायटी असेल, ती खूप मोठी संस्था आहे, त्यांच्या जागा याच्यामधनं काय होतील? कमी होतील. आता जाहिरातीतील एकूण पदांची जर संख्या बघितली तर त्या किती आहेत? 12,148 एवढी पदं ही जाहिरातीमध्ये आहेत संस्थांची. आणि त्याच्यापैकी विथ इंटरव्ह्यूमध्ये जागा किती आहेत? तर 10,328. म्हणजे 10,328 एवढी जर पदं आपण घेतली आणि त्याला जर आपण 3 न गुणलं तर त्या ठिकाणी साधारणतः 30,900 विद्यार्थी जे आहेत तर ते या ठिकाणी पात्र ठरू शकतात, बरोबर आहे की नाही? साधा जर आपण गणित बघितलं तर 30,900 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एकाच 3 जर असं गृहीत धरलं आपण तर ते येतील. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हे 30,000 विद्यार्थीच येतात असं नाही. लक्षात घ्या, हे जे एकाच 3 आपण हे जे प्रमाण म्हणतो की नाही, याचं जे मी तुम्हाला उदाहरण येतं ते थोडंसं स्पष्ट करून सांगतो म्हणजे तुमच्या
लक्षात येईल. आता आपल्या सर्वांना काय वाटतं की कॅटेगरी हे जेवढे काही विद्यार्थी आहेत त्याच्यानुसार सुरुवातीला 130+ असणारे मार्क असणारे सगळ्या कॅटेगरीमधले उमेदवार आहेत साधारणतः 9,000 आणि मग हे मागीचे जे काही 20,000 उमेदवार आहेत तर त्या उमेदवार आणि इंटरव्ह्यूचे 30,000 म्हणजे जर असं पकडलं तर काही 50,000 विद्यार्थी त्या कॉम्पिटिशनमध्ये राहतील का? तर अजिबात नाही. ठीक आहे, आता हे थोडंसं कॅल्क्युलेशन माझ्या डोक्यामधलं आहे, तुमच्या डोक्यामध्ये टाकायला मला थोडासा वेळ लागेल. हे बघा, आपल्याला काय वाटतं माहिती आहे का की साधारणतः 130+ मार्क घेणारे सगळ्या कॅटेगरीमधील उमेदवार किती आहेत? तर ते साधारणतः 9,600+ आहेत आणि जागा किती आहेत टोटल? 30,000. ठीक आहे, मग आता आपल्याला काय वाटतं की 30,000 पैकी हे जर 9,600 विद्यार्थी जर गेले तर मग उर्वरित जे विद्यार्थी आहेत ठीक आहे ते कशासाठी राहतील? म्हणजे साधारणतः 20,400 हे राहतील कितीच्या खालचे आहेत? हे सगळेचे सगळे 130च्या पेक्षा कमी असलेले आहेत. जागा एकूण किती आहेत आपल्याला? 30,000. बरोबर आहे. याच्यामध्ये 9,600 उमेदवार तर हे गेले तरी सुद्धा पद किती राहिले? 20,400. म्हणजे 130च्या खाली जेवढे काही उमेदवार आहेत तर ते या 20,400 पदांसाठी स्पर्धेमध्ये आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आता जर आपण एक सरळ गृहीत असं प्रमाण धरलं की समजा एक पद आहे, या पदासाठी मुलाखतीला किती जणांना बोलवलं जातं? 3 जणांना. तर आपण साधं कॅल्क्युलेशन काय करतो की याच्यामध्ये जर समजा आता जसं त्या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे 10,000 पदं ही जर मुलाखतीसाठी असतील म्हणजे विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये, तर याला आपण काय करतो? सरळ 3 ने गुणाकार करतो आणि आपल्याला असं वाटतं की पुढचे 30,000 विद्यार्थी जे तर ते विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये येतील. परंतु असं नसतं. मग विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये खऱ्या अर्थानं मुलं किती येतात? तर हे बघा, मी ज्या ठिकाणी मुलाखतीला गेलेलो होतो तर एकाच 10 प्रमाण असताना मला हे जे 10 जण होते इतर म्हणजे एक समजा मी, ठीक आहे, आणि बाकीचे जे काही 10 जण भेटत होते, एक म्हणजे ॲक्च्युली हे पद असतं, परंतु समजा मुलाखत देणारा मी एकटा जर पकडला आणि माझ्या कॉम्पिटिशनमधले बाकी जे काही 9 जण होते की नाही ते तेच पुन्हा होते. म्हणजे SP कॉलेजला सर ज्यांचं सिलेक्शन झालं किंवा कोकणे सरांचे जे आपण व्हिडिओ बघतो ते आणि मी 6 ठिकाणी मुलाखतीसाठी एकाच ठिकाणी होतो. आमच्या दोघांचा मेरिट म्हणजे बहुतांशी आम्ही असं की कॉमन प्रिफरन्सेस त्या ठिकाणी सिलेक्ट केलेले असावेत म्हणून आम्ही मॅक्झिमम ठिकाणी सोबत असू. परंतु जे ते तसं होतंही म्हणा, तेच उमेदवार काय होतात पुन्हा कॉम्पिटिशनमध्ये असतात. म्हणून तुमच्याही केसमध्ये असंच होणार आहे की जे काही एकाच 3 हे जे काही प्रमाण आपण घेतलेलं आहे तर होऊ शकतं की 1, 2 आणि 3 ह्या 3 संस्थांना जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जात आहात तर समजा गणेश नावाचा विद्यार्थी आहे तो ह्या 3 संस्थेवरती इंटरव्ह्यूला जात आहे आणि दुसरा विद्यार्थी आहे समजा रमेश. या दोघांची शैक्षणिक अर्हता व्यावसायिक अर्हता जर आपण बघितली तर सेम आहे आणि म्हणजे त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन थोडंसं सेम आहे किंवा सेम एलिजिबिलिटी आहे. तर असं होऊ शकतं की रमेश आणि गणेश जो आहे तो सारख्याच ठिकाणी एखाद्या ठिकाणी आणखीन म्हणजे एकतर होऊ शकते ते एकाच ठिकाणी सोबत राहतील किंवा माइट बी असं असू शकतं की याच्यापैकी 2 ठिकाणी ते सोबत राहू शकतात. असंही होऊ शकतं की तिन्हीच्या तिन्ही ठिकाणी ते मुलाखतीसाठी सोबत राहतील. म्हणजे गणेशच्या विरोधात वेगवेगळे तिन्ही ठिकाणचे विद्यार्थी वेगवेगळे येणार नाहीत. म्हणजे गणेशला काय वाटेल समजा हे बघा पुन्हा एकदा सोपं करून सांगतो, हा एक ठिकाणी असं 3 ठिकाणी जर तो गेला दुसऱ्या ठिकाणी आणि तिसऱ्या ठिकाणी या ठिकाणी त्याचे उमेदवार वेगवेगळे राहतील. ठीक आहे, समजा X आणि Y. मग आपल्याला काय वाटतं इथे राहील समजा A आणि B आणि इथं कोण राहील समजा L आणि M. अशी वेगळे 6 उमेदवार त्याला कॉम्पिटिशनमध्ये राहतील असं नाही. तर होऊ शकते की हा जो X आहे हा पुन्हा इथे येऊ शकतो, हा Y आहे तो इथं पुन्हा येऊ शकतो. म्हणजे तेच उमेदवार त्यांना पुन्हा कॉम्पिटिशनमध्ये राहतात जर कॉमन प्रिफरन्सेस असतील तर. आणि बहुतांशी विद्यार्थ्यांनी तेच केलेलं आहे. फक्त इथं स्पर्धा कुठं कमी होते मध्ये का रिजनल परिस्थितीमध्ये जो आहे ती स्पर्धा कमी होते. कारण की मी जर समजा विदर्भाचा असेल तर मी माझ्या जिल्ह्यामधल्या स्पर्धा सिलेक्ट केलेल्या ज्या जागा आहेत त्या सिलेक्ट केलेल्या आहेत. कोकणामधल्या विद्यार्थ्यांनी कोकणातले केले असतील, खानदेशमधल्या विद्यार्थ्यांनी खानदेशमधले केले असतील. म्हणजे या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, तेच विद्यार्थी आपल्या स्पर्धेमध्ये असल्या कारणामुळे हे जे आपण 30,000 विद्यार्थ्यांचा जो आकडा सांगतो किंवा एक पद असेल तर साधारणतः 3 विद्यार्थी येतील. म्हणजे जर समजा 10,000 पदं असतील तर 30,000 विद्यार्थ्यांना संधी मिळेल असं नसतं. ठीक आहे, 30,000 विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही. हा सुद्धा आकडा जास्तीत जास्त 10-15 हजारापर्यंत जाईल. 10-15 हजार विद्यार्थी जे ते विथ इंटरव्ह्यू राऊंडला येतील. मग त्यांच्यामध्ये खरी जी आहे ती स्पर्धा रंगेल. पण मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या हा तो जो कट ऑफ असेल तर 90+ एवढा राहील. 90+ जे विद्यार्थी असतील कारण की त्यांनी त्या भागामध्ये त्या आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार आपल्या कॅटेगरीनुसार बरोबर आहे ते त्यांनी प्रिफरन्सेस भरलेले असतील, लॉक केलेले असतील आणि मग त्याच्यानुसार काय होतील पदं येतील. ठीक आहे, अशी ही सगळी माहिती विथ इंटरव्ह्यू राऊंडची असते एकाच 3ची. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील या संदर्भानं तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.
मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, यांचा जो काही कट ऑफ आहे तर तो 90 पर्यंत येईल विथ राऊंडचा. याच्यामध्ये हायेस्ट कुठला जाईल तर तो मॅथ आणि सायन्सचा. बाकी सगळे जे विषय आहेत त्यांच्यासाठी हा कट ऑफ खूप कमी आलेला असेल. काही रिप्युटेड संस्था आहेत त्या ठिकाणचा कट ऑफ हा जास्त लागतो, कारण की सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वरचं प्राधान्यक्रम दिलेलं असतं. आणि साहजिकच वरचं प्राधान्यक्रम दिलेलं असल्या कारणामुळे होतं काय, ते विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये येतात. तुमच्या मनामध्ये 100% काहीतरी शंका आहेतच, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.